आपण बघितलं की बातम्या पेपरमधनं असेल किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारची मागणी योग्य नाही. समोरासमोर बसूनच काय ज्या गोष्टी आहेत वाटाघाटीच्या ठरतील असं माणिकराव ठाकरे म्हणतायत. तर इकडे मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त यांनी पराभवाबद्दल राहुल गांधींच्या सल्लागारांना जबाबदार धरलाय. त्याला राहुल गांधींचे जवळचे सहकारी राजीव सातव मात्र यांनी उत्तर दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव. काँग्रेसच्या पराभवाचं खापर सर्वस्वी राहुल गांधींवर फोडलं जात आहे. त्यांचे सहकारी सल्लागार त्यांच्या कोर टीमला दोष दिला जातोय. या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत राहुल गांधींचे सहकारी आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव. राजीवजी, राहुल गांधींचं कार्ड फेल झालं, ते अंडर प्रिपेअर्ड होते या निवडणुकीसाठी, असं वाटत नाही? मागच्या 10 वर्ष UPA 1 आणि UPA 2च्या परफॉर्मन्सवर लोकांनी दिलेला हा वर्डिक्ट आहे. आमचे केंद्रातले मंत्री केंद्रातल्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्यापासून वंचित झाले. गेल्या 10 वर्षापासून राहुल गांधी पक्ष संघटनेत काम करत होते. युवक काँग्रेस त्यांनी बांधली, त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सुद्धा पक्ष संघटनेत लक्ष घातलं. इतकी पक्ष संघटना कमकुवत झाली आहे की तुमचा आकडा 50च्याही पलीकडे जाऊ नये. यामध्ये सरकारचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं परफॉर्मन्सच झाला नाही. सरकार म्हणून पूर्ण जनतेमध्ये जे विश्वासाचं वातावरण सरकारनं द्यायला पाहिजे होतं, अनेक निर्णय सरकारनं जे घेणं अपेक्षित होतं आणि एक फेस सरकारचा फेस म्हणून कधी लोकांसमोर आला नाही आणि त्यामुळं हे झालेला आमचा पराजय आहे. हळूहळू का होईना काँग्रेसचे नेते सावरत आहेत. राहुल गांधींवरती हल्ला झाला तो शाब्दिक का असेना ते चवताळून उठलेले आहेत. इथूनच काँग्रेसला आता बरंच काही पुढे लढायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई. आणि आता आपल्यासोबत आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव आहे या सगळ्याच मुद्द्यांवरती बोलण्याकरता. आशिष, आज दिवसभरात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चिंतन बैठका झाल्या. संध्याकाळी तू राजीव सातव यांच्याशी बोललास, ते देखील त्यांनी सरकारवरती खापर फोडलं या अपयशाचं, मात्र त्यांनी राहुल गांधींना दोष दिलेला नाही. काय एकूण सगळं म्हणशील? वरिष्ठ नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष देखील सरकारलाच दोष देत आहेत. राजेंद्र, पहिल्यांदा आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या चिंतन बैठका सध्या झाल्या त्या संदर्भात बोलूया. राष्ट्रवादीनं आज मोठ्या खुबीनं सर्व पराभवाचं खापर हे काँग्रेसवर फोडलेलं आहे. शरद पवारांनी 2 गोष्टी टाळलेल्या आहेत आपल्या भाषणामध्ये किंवा एकूणच त्यांच्या सहकाऱ्यांची जी भाषणं झाली त्यामध्ये ते दिसून आलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदी इफेक्ट किंवा मोदी लाटेमुळे आपला पराभव झाला हे ते मानायला तयार नाहीत. मोदी इफेक्टची चर्चाच त्यांनी होऊ दिली नाही, कारण कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे. ते आणखीन मोदी मोदी करत आणखीन त्यांना खचवायचं नाहीये. दुसरी बाब म्हणजे राज्यातला जो राष्ट्रवादीचा पराभव झालेला आहे तो पक्षाची प्रतिमा डागायली गेली, अजित पवारांच्या वक्तव्य आपल्याला भोवली, असं कुठलंही चित्र कार्यकर्त्यांसमोर जाऊ नये हे मोठ्या खुबीनं शरद पवारांनी टाळलेलं आहे. आणि म्हणूनच सोयीस्कर मार्ग निवडलेला आहे, तो म्हणजे सर्व पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडणं. प्रफुल्ल पटेलांनी तेच केलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की राज्यातली परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीची पक्ष संघटना ही सर्वस्वी अजित पवार यांच्या ताब्यात आहे. त्यांना दुखवून चालणार नाहीये आणि त्यांच्याच नेतृत्वात इथली म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळं काँग्रेसला टार्गेट करून सोयीस्कर मार्ग पत्करला गेला. आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही काँग्रेसला हे माहिती आहे की आतापर्यंत काय व्हायचं की राज्यामधला जो राजकीय माहोल आहे या दोन्ही काँग्रेसच्या अवतीभोवती फिरत राहायचा. म्हणजे तुम्ही इकडनं आरोप करायचे, त्या आरोपांना आम्ही उत्तर देताना पुन्हा प्रति आरोप करायचे, हल्ले प्रतिहल्ले करायचे आणि संपूर्ण जो राजकीय माहोल आहे तो काँग्रेसमय किंवा राष्ट्रवादी आघाडीमय असा करून ठेवायचा. पण आता महायुतीनं जी मुसंडी मारलेली आहे, महायुतीनं जे मताधिक्य मिळवलेलं आहे, त्यामुळं आता महायुतीची चर्चा पुन्हा कशाला होऊ द्यायची आहे. पुन्हा राज्यामधल्या ज्या विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये आपण दोन्ही पक्ष जर का चर्चेत राहिलो तर मतदारांपर्यंत हे 2च पक्ष जातील, हा या रणनीतीचा भाग आहे. म्हणूनच दोन्ही काँग्रेस सोयीस्कर प्रमाणे मी राष्ट्रवादीला दोष देतो, तू काँग्रेसला दोष दे आणि आपण एकमेकांना दोष देऊन आपणच चर्चेत राहू असा मार्ग निवडतायत. आता महायुतीकडनं बघायचं आहे की ते हे यांच्या रणनीतीला कसं काउंटर करतात. ते बरोबर आहे की महायुती आता या रणनीतीला कसं काउंटर करणार हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात पुढची बातमी. 26 मे रोजी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा होणार आहे. मोदींचं मंत्रिमंडळ कसं असेल याबाबत सगळीकडेच उत्सुकता आहे. आपलं मंत्रिमंडळ छोटं असण्यावर मोदींचा भर असेल असं समजत आहे. दिल्लीतल्या गुजरात भवनमध्ये नरेंद्र मोदींची भाजप नेत्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष राजनाथ सिंह,
त्याचबरोबर अरुण जेटली, नितीन गडकरी, अमित शहा उपस्थित होते. खाते वाटप आणि सरकार बनवण्यासंदर्भात या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. आयबीए नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी अरुण शौरींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ कसं